श्री स्वामी समर्थ। अध्याय पहिला। विष्णुबुवांनी ओळखलं होतं श्री स्वामी समर्थांचे अगाध चरित्र आणि अवतारी जीवन कार्य मर्यादित शब्दात बद्ध करणं किंवा स्तवन करणं ही गोष्ट सहज सोपी नाही। आपण एक शिवधनुष्य उचलत आहोत याची त्यांना जाणीव होती। म्हणून श्री स्वामी चरित्र सारामृताच्या आरंभीच पहिल्या अध्यायात ग्रंथपूर्तीसाठी सकल देवदेवता, गुरु, कुलगुरु आणि संत महंतांना आवाहन केले। सकल विश्वाचा जनिता महाविष्णू, 64 कलांचा अधिपती श्री गजानन, शब्द सामर्थ्य देणारी देवता श्री सरस्वती, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या एकत्रित अवतारातून साकारलेले श्री दत्तात्रेय यांना विष्णुबुवा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण करण्याची विनंती करीत आहेत। आणि ज्यांच्या चरित्रलीला सांगण्याचा विष्णुबुवांनी संकल्प सोडला त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन विष्णुबुवा आपले लेखन कार्य सुफळ संपूर्ण करण्याची स्वामींनाच गळ घालतात। ते म्हणतात, करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची। विष्णुबुवांच्या नम्र विनंतीनंतर प्रसन्न होऊन स्वामी महाराज बुवांना आशीर्वाद देतात। उणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय प्रत्यक्ष। श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने विष्णुबुवांचा उत्साह द्विगुणित होतो। पहिल्याच अध्यायात ते श्रोत्यांना विनंती करतात आणि म्हणतात, न पाहता जरी अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोन, चरणी आपुल्या करीत असे। आणि त्यानंतर विष्णुबुवा थोरात श्री स्वामी समर्थ कथनाला सुरुवात करतात। श्री स्वामी समर्थ।